हाय हॅलो नमस्कार, मी कल्पना माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण झुणका आणि भाकरी याची रेसिपी बघणार आहोत। कधी कधी काय होतं की आपल्याला संध्याकाळी खूप विचार केला ना तरीसुद्धा कळत नाही की आपण रात्री जेवणाला काय करायचं। तर ही अगदी साधी सोपी रेसिपी आहे, झटपट होते आणि अगदी कधी कंटाळा। चला रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे काय केलं, मी थोडंसं 2 ते 3 चम्मच बेसन घेतलं आणि अर्धा गिलास पाणी टाकलं। त्याच्यामध्ये ते आता पूर्ण मिक्स करून घ्यायचं, गुठळ्या ठेवायच्या नाही, पूर्ण मिक्स करून घ्यायचं। तर इथे आपण छान पीठ असं मिक्स करून घेतलेलं आहे। तर आपण इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं। ते तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी टाकली। मोहरी छान अशी तडतडली की आपण त्याच्यामध्ये जिरं टाकणार आहोत। मोहरी चांगली अशी तडतडू द्यायची, का तर ती कचकच लागते, त्यामुळे ती छान अशी तडतडली तरच नंतर आपण थोडंसं जिरं टाकायचं। जिरंही छान असं फुलू द्यायचं। आता जिरंसुद्धा छान असं फुललं आहे की त्याच्यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत। एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे, तो टाकलेला आहे। कांदा आता सोनेरी कलर येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत। कांदा तळतो आहे तोपर्यंत आपण 2 ते 3 मिरच्या, तिखट मिरच्या होत्या त्यामुळे काय केले, 2 ते 3 मिरच्या आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या मिक्सरला फिरवून घेतल्या। आता कुटून घेतल्या तरीसुद्धा चालतात। आणि तुम्ही जर जेव्हा मिक्सरला फिरवता ना तेव्हा त्याच्यामध्ये जर जिरं टाकलं ना तर त्याची चव अजून वाढते, तसं केलं ना तरीसुद्धा चालते। तर इथे आपण हे छान तळून घेणार आहोत। कांदा आणि मिरची इथे तळती आहे तोपर्यंत आपण बऱ्यापैकी तळलेली आहे इथे। तर त्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकलेली आहे। हळदसुद्धा चांगली तळून घ्यायची। हळद तळून घेतली, कांदा वगैरे तळून झाला की त्याच्यामध्ये जे आपण बेसन आणि पाणी मिक्स करून घेतलं होतं ना ते इथे टाकायचं आहे आणि ते मिक्स करून घ्यायचं सगळं मसाल्यामध्ये। आणि जे आपण मिक्सरमध्ये मिरची आणि लसूण काढला ना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि ते स्वच्छ धुवून टाकायचं। आणि जे बेसन टाकलं होतं ना त्या पातेल्याला सुद्धा बेसन चिटकतं, ते सुद्धा ह्याच्यामध्ये धुवून टाकायचं। आणि ते सगळं टाकल्यानंतर जर अजून पाणी लागलं असेल तर साधं पाणी टाकायचं, नसेल गरज तर नाही टाकायचं। चवीपुरतं आपण इथे मीठ टाकलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता जसं आपलं हे शिजतं ना बेसन तसं तसं ते जास्त दाटसर होतं, त्यामुळे पाण्याची गरज लागते। तर असं मिक्स करून बघायचं, पाण्याची गरज लागली तर टाकायची, नाही लागली तर नाही टाकायची। तर तुम्ही बघू शकता छान असं बेसन शिजत आहे आपलं। पण मध्ये मध्ये असं मिक्स करत राहायचं, नाहीतर मग तळाला करपून जातं किंवा ते घट्टसर होऊन बसतं। असं थोडं थोडं मिक्स करतच पूर्ण ते शिजवून घ्यायचं। बेसन शिजवायला असं खूप सारा वेळ लागत नाही, अगदी 4 ते 5 मिनटं जरी आपण शिजवून घेतलं लो टू मीडियम गॅसवरती तरीसुद्धा छान असं शिजलं जातं। तर इथे आपले बेसन शिजत आहे तोपर्यंत कोथिंबीर बारीक कट करून घेतली आणि ती आपण याच्यामध्ये टाकलेली आहे। तर मिक्स करून घेऊया। कोथिंबीर अशी टाकली की खूप छान लागते। तर बेसन भाकर किंवा चपाती भात यासोबतही कशासोबतही जरी खाल्लं तरी खूप छान लागतं। आणि रेसिपी साधी सोपी आहे, झटपट होते। जर काही सुचत नसेल काय भाजी करावी तर कधी कधी आपण हे करू शकतो। तर तुम्ही बघू शकता छान आपलं बेसन शिजलेलं आहे। तर बेसन शिजलेलं आहे व्यवस्थित आपलं। तर गॅस बंद केलेला आहे। बेसन शिजवून घेताना व्यवस्थित घ्यायचं। तर 4 ते 5 मिनटं जरी घेतलं लो टू मीडियम गॅसवरती तरीसुद्धा चालतं, कारण कच्चं ठेवलं तर बेसन अशी नुसती बेसनाची चव लागते, त्यामुळे व्यवस्थित शिजवून घ्यायचं। तर इथे आपलं बेसन तयार झालेलं आहे, आपण गॅस बंद केलेला आहे। तर चला बेसन गरम गरम आहे तोपर्यंत आपण ताट वाढायला घेऊया। तर इथे रात्रीच्या जेवणासाठी भाकरी केलेली आहे, भात केलेला आहे आणि बेसन केलेलं आहे। जर भाकर येत नसेल, तुम्हाला शिकायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये ह्या आधीच आपण चॅनलवरती भाकरी कशी करायची किंवा कशी शिकायची, आपल्याला जर नवीन शिकायची असेल तर कशी करायची यासाठी व्हिडिओ आपण चॅनलवरती पोस्ट केलेला आहे। जर तुम्हाला शिकायची असेल किंवा येत नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ बघून करू शकता। माझ्याकडे सकाळची मटकीची भाजी होती, ती मी भातात टाकली आणि त्याचा भात तयार केला। असं तुम्ही जेव्हा भाजी उरते तेव्हा काय करता हे कमेंट करून आणि तुम्हाला जर सुचत नसेल रात्री जेवणासाठी काय करायचं तर आहे की नाही अगदी साधी सोपी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। आणि तुम्ही जर माझा पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर तुमचे मनापासून धन्यवाद। असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत जी साधी सोपी आणि सहज असेल।